आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिक शहरातील खुटवड नगर परिसरात महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नियमित लसीकरण शिबिरात लस घेतल्यानंतर काही वेळातच एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे। श्रावणी अनिल पाटील असे मृत मुलीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार खुटवड नगर येथील संकटमोचक हनुमान मंदिर परिसरात नियमित लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात विविध प्रतिबंधक लसी देण्यात येत होत्या। श्रावणी पाटील ही तिच्या वडिलांसोबत लस घेण्यासाठी शिबिरात आली होती। लसीकरण झाल्यानंतर काही मिनिटातच ती जवळील मेडिकल दुकानाकडे जात असताना अचानक चक्कर येऊन रस्त्यावर कोसळली। यावेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। घटनेनंतर उपस्थित नागरिक आणि तिच्या वडिलांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली। लसीकरणानंतर इतक्या कमी वेळात मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। दरम्यान हा मृत्यू लसीच्या संभाव्य प्रतिक्रियेमुळे झाला की चक्कर येऊन पडताना झालेल्या डोक्याच्या गंभीर दुखापतीमुळे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पंचनामा करण्यात आला आहे। शवविच्छेदन व वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। श्रावणीच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात शोककळा पसरली आहे।